तर इतिहासामध्ये तुम्ही वाचता आमार सोनार बांगला, बरोबर? म्हणजे आमचा सोन्यासारखा काय बांगलादेश की पश्चिम बंगाल? पश्चिम बंगाल, हा करेक्ट. ऍक्च्युली बांगलादेश पण आपल्या स्वातंत्र्य लढ्याचा आपलाच भाग होता ना. म्हणजे एक असं म्हटलं जात होतं स्वातंत्र्य लढ्यामध्ये की जे आज बंगाल बोलतो जग उद्या ते बोलणार आहे. म्हणजे याचा अर्थ बंगाल आज विचार करतो, कळलं इथपर्यंत? तो विचार जग नंतर करते. आज कसं युरोपामध्ये पहिल्यांदा होते, नंतर जगभर त्याचा प्रसार म्हणण्यापेक्षा जगभर नंतर सगळ्या गोष्टी येतात. आणि त्या पश्चिम बंगालमध्ये म्हणजे निमित्त काय आहे की काल निवडणूक लागली, निवडणूक झाली, निकाल लागले आणि पहिल्यांदा फर्स्ट टाइम पश्चिम बंगालमध्ये तिसरं सत्तांतर झालं. तिसरं म्हणजे कोणतं? पहिलं डाव्यांचं म्हणजे मार्क्सवादी, त्यानंतर तृणमूल काँग्रेस म्हणजे टीएमसी आणि आता बीजेपी. विषय कळला का? आणि पश्चिम बंगालच्या जनतेचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांनी एका सत्तेला भरभरून वर्ष दिली आहे. म्हणजे विचार करा किती मॅच्युअर पॉलिटिक्स मानू शकतो आपण, है ना का? म्हणजे विचार करा ना, 3 वेळा मुख्यमंत्री आहे ना. कोण? ममता दीदी 2004 पासून, बरोबर नाही का? कंटिन्यू आहे 4 पासून तर आतापर्यंत, म्हणजे एवढा लॉंग टर्म दिला. शेवटी आता पूर्ण ध्वस्त केलं. जेव्हा ममता बॅनर्जी निवडून आल्या होत्या ना, तेव्हा सेम डाव्यांचा ध्वस्त असा झाला होता बरं का, जसा आता ममता टीएमसीचा झाला. तरी टीएमसीला 70-71 जागा आल्या, 63 काहीतरी आला, सॉरी, बरोबर नाही? इथपर्यंत त्यांचं तर डिपॉझिट जप्त करून टाकलं होतं. तर एक फ्लो चार्ट मध्ये मी तुम्हाला सांगतो की नेमकं बंगालचा प्रॉब्लेम काय. आजही बंगाल मध्ययुगीन काळात जगत आहे बरं का, आणि कारण शासनकर्त्यांमुळे. एक ब्रीफ हिस्ट्री जर बघितली पश्चिम बंगालची, ती कशी राहिली तर बघा, आपण स्वातंत्र्यापासून तर बीजेपीच्या उदयापर्यंत मी तुम्हाला एका कॅनॉपी मध्ये तो एक वर्णन करतो 2 मिनिटांमध्ये. स्वतंत्र भारताच्या पहिल्या निवडणुका झाल्या आणि पहिल्या निवडणुका झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस जिंकून आली. कोण जिंकून आली? काँग्रेस जिंकून आली. काँग्रेस होती बरं का पश्चिम बंगालमध्ये सुरुवातीला. फक्त केरळमध्येच डाव्यांचं काय आलं होतं सरकार. आणि काँग्रेसचं सरकार आल्यानंतर काही काळ काँग्रेसचं सरकार तिथं चाललं, बरोबर. यानंतर तिथं कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया म्हणजेच एका वाक्यामध्ये तिथं मार्क्सवाद्यांचं सरकार आलं. पुन्हा सरकार आलं मार्क्सवादी. आता मार्क्सवादी विचारधारा तुम्हाला माहित आहे. नंबर 1 प्रायव्हेटायझेशनला पूर्णपणे विरोध आहे नाही का, सरकारीकरणाला पूर्णपणे काय चालना, या प्रकारे. आणि भारताची मार्क्सवादी आयडिओलॉजी आणि जगातली मार्क्सवादी आयडिओलॉजी मध्ये थोडा फरक आहे. ऍक्च्युली मार्क्सवादी निवडणूक लढत नाही, भारतातली मार्क्सवादी पार्टी निवडणूक लढते. कारण डेमोक्रेसीमध्ये सहभागी झाल्याशिवाय त्यांना अजेंडा राबवता येत नव्हता ना. परंतु झालं काय, जवळपास 37 वर्ष, राऊंड फिगर 40 वर्ष म्हटलं तरी काय हरकत नाही, तिथं साम्यवाद्यांचं सरकार होतं, मार्क्सवादीवाल्यांचं. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आता प्रायव्हेटायझेशनला विरोध, बरोबर नाही का, सरकारीकरणाला चालना. आणि इकॉनॉमीचा एक बेसिक रूल आहे, जर तुम्ही प्रायव्हेटायझेशनला विरोध केला तर ज्या प्रमाणात तुम्हाला रोजगार पाहिजे तो रोजगार तुम्हाला मिळत नाही. तुम्ही म्हणाल सर तुम्ही खासगीकरणाचे समर्थक वाटता, बरोबर. हो आणि नोचं उत्तर माझ्याकडनं घ्यायच्या आधी माझे पुढचे वाक्य ऐका आणि मग तुम्ही तुमचं माझ्याबद्दल ओपिनियन बनवा. खासगीकरण हे इकॉनॉमीला आवश्यक आहे. स्वल्पविराम त्या खासगीकरणावर सरकारचं बरोबर नियंत्रण असावं. खासगीकरणाला प्रायव्हेटायझेशनवर जर कंट्रोलिंग सरकारचं बरोबर असेल तर त्याचा पॉझिटिव्ह परिणाम पडतो. आणि खासगीकरण आणि सरकार दोन्ही जर एकामेकासोबत मिसळले तर मग त्याचा निगेटिव्ह परिणाम पडतो. यालाच म्हणतात क्रोनी कॅपिटलिझम. क्रोनी कॅपिटलिझम म्हणजे काय, जेव्हा सरकारी धोरणावर खासगी क्षेत्र आपला हवी होतो. त्यामुळे यानं नियंत्रणाची काम बरोबर केलं कोण, सरकारनं. तर प्रायव्हेटायझेशन हा पॉझिटिव्ह आहे. एमपीएससी तेवढ्या जागा काढू शकत नाही जेवढ्या जागा खासगीकरणातून निघू शकतात. हे प्रॅक्टिकल अप्रोच आहे हा. मग इथं मला सांगा, यांनी खासगीकरणाला विरोध केला म्हणजे रोजगार फक्त शेतीवर आणि सहाय्यक उद्योगावर. शेवटी लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत जाईल, शेती तर तेवढीच आहे ना. म्हणून तर भारतीय शेतीची सर्वात मोठी समस्या आहे की आपल्या इथे छुपी बेरोजगारी आहे. मग आता काय करायचं, म्हणून अशा वेळेस झालं काय, बस सर 40 वर्ष मार्क्सवाद्यांना लोकांनी का सपोर्ट केलं. याचं कारण असं होतं, जमीनदारी व्यवस्था सर्वात प्रबळ पश्चिम बंगालमध्ये होती. त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. अरे ब्रिटिशांचं सर्वात मोठं कंट्रोलिंग या बंगालमध्ये होतं ना.
त्या जमीनदारा विरोधात आवाज हा मार्क्सवाद्यांनी उठवला. त्यामुळे त्या तात्कालीन समस्येवर यांनी निराकरण दिलं, म्हणून मार्क्सवाद्याला 40 वर्ष लोकांनी सपोर्ट दिला. चारू मुजुमदार कानू सन्याल म्हणजेच नक्षलवाडी हे पश्चिम बंगालमधलं गाव आहे की जिथून की बाबा जर तुम्ही जमीनदाराची हत्या केली तर तुम्ही तुमच्या जमिनीचे मालक बनता, हा विचार पुढे आला. तोच नक्षलवादी विचार आणि तोच नक्षलवादाचा आयडिओलॉजीचा नंतर मुख्य आधार ठरला. यामुळे 40 वर्ष यांना सगळ्या गोष्टी मिळाल्या. पण मला एक सांगा, शेतीचा मालक मी बनलो, पण माझा कुटुंबाचा आकार वाढत गेला, नंतर मला अतिरिक्त रोजगार पाहिजे ना, आणि तो रोजगार हे मार्क्सवादी देऊ शकले नाही. आणि ही गोष्ट मार्क्सवाद्यांच्या लक्षात आली बरं का, आली लक्षात की आपण रोजगार निर्माण करून नाही राहिलो. म्हणून मार्क्सवाद्यांनी काय केलं, स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला पश्चिम बंगालमध्ये, आणि पहिल्या प्रोजेक्टला मान्यता दिली. त्या प्रोजेक्टचं नाव आहे नॅनो प्रोजेक्ट, की जिथून ममता बॅनर्जींचा उदय आहे. 2 मिनिटात आता लक्षात ठेवा, इंटरेस्टिंग स्टोरी आहे. तर टाटाचा प्रकल्प होता कोणता, नॅनो. आणि इथं पश्चिम बंगालमध्ये एक जागा आहे, त्या जागेचं नाव आहे नंदीग्राम, बरोबर, किंवा एका ठिकाणाचं नाव आहे सिंगूर. हे ते नंदीग्राम आहे बरं का, जिथून ममता बॅनर्जी निवडणूक लढते. आणि याच नंदीग्राम मधून ज्या माणसानं ममता बॅनर्जीला उभं केलं होतं, त्यांचं पूर्ण पॉलिटिकल कॅम्पेन चालवलं, ममता बॅनर्जी निवडून आल्या, त्यानंच नंतर ममता बॅनर्जींना मागच्या 2 वर्षापासून इथं पडलाय. ममता बॅनर्जी माहितीये निवडणुकीत पडल्या या नंदीग्राम मधनं, नंतर त्या भावापूरमध्ये गेल्या आणि तिथं पण तो गेला, सुवेंदू अधिकारी नाव आहे त्याचं. तर हे नंदीग्राम होतं. या नंदीग्राम मध्ये काय झालं, टाटाचा प्रोजेक्ट येणार होता. मग प्रोजेक्ट आला तर जमीन द्यायला लागेल, येस की नो रे. आता या मार्क्सवाद्यांची आयडिओलॉजी काय होती, जमीन देणे, खासगीकरणाला ते खासगीकडून जमीन घेणे घेणे ना, इथे देऊन राहिले ना. जनता म्हणे अरे बाबा असं कसं, तू आमची जमीन खासगी लोकांना देऊन राहिला. हा अजेंडा चालवला ममता बॅनर्जी यांनी. हा 15 किलोमीटरचा पट्टा होता बरं का, 15 असा 15 असा. आणि इथं मोठं आंदोलन झालं, बरोबर. डाव्यांचं सरकार, खासगीकरणाला विरोध, कोण, ममता बॅनर्जी. अरे कळलं का, कारण पश्चिम बंगालचा डीएनए तो आहे ना बाबा. मी काय म्हणलं, कळलं का. मार्क्सवादीवाल्यांनी खासगीकरणाला आयडिओलॉजीच्या समोर जाऊन का बरं चालना दिली, त्यांना माहित होतं रोजगार पाहिजेच आता त्यासाठी. इथं ममता बॅनर्जीने विरोध केला आणि तेव्हा लोकांना वाटलं आपला मसिया आता ममता बॅनर्जी आहे. कोण आहे, ममता बॅनर्जी, बरोबर नाही का. आणि या एका घटनेवरून म्हणजे रातूनच ममता बॅनर्जी 2004 मध्ये काय बनल्या, पश्चिम बंगालच्या सीएम. कळलं का. ऍक्च्युली त्याच्या आधी 97 मध्ये त्या काँग्रेसमधनं बाहेर आल्या होत्या बरं का. कुठे बाहेर आल्या होत्या, काँग्रेसमधनं. का बरं बाहेर आल्या होत्या, ममता बॅनर्जी इज अ मेंबर ऑफ काँग्रेस. माहिती आहे तुम्हाला कशा बाहेर आल्या, हे जे मार्क्सवादी. आता पश्चिम बंगालमध्ये मला सांगा, काँग्रेसचे विरोधक कोण, मार्क्सवादी पश्चिम बंगालमध्ये. आणि हे मार्क्सवादी केंद्रामध्ये काँग्रेसला सपोर्ट करत होते, समजला का. मग ममता दिदी म्हणे मी राज्यामध्ये याच्या विरोधात भांडते आणि हा केंद्रामध्ये तुझ्या सोबत आहे, मग मी शिव्या कोणाला देऊ. अरे कळलं का. आणि म्हणून त्या काँग्रेसमधनं बाहेर आल्या आणि माटी माती म्हणजेच बांगला अस्मितेच्या नावाखाली तृणमूल काँग्रेसची काय केली, स्थापना. विषय कळली पर्यंत. आणि त्यानंतर हा मुद्दा आणि 4 मध्ये त्या सीएम बनल्या. कोण, ममता बॅनर्जी. कोण्या मुद्द्यावर बनल्या, खासगीकरणाला विरोध ना. ओके, येस की नो. आणि तोपर्यंत 4 पर्यंत बंगाल अख्खा वातावत झाला होता. अगेन पुन्हा सांगतो, प्रत्येक आयडिओलॉजी एका सर्टन लेवल पर्यंतच काम करते बरं का. त्यानंतर त्या आयडिओलॉजी मध्ये बदल होणं काय गरजेचं, असं स्वतः डॉक्टर मनमोहन सिंग साहेब बोलले आहे की एखादी विचारधारा तुम्ही उशीर करू शकता पण विरोध करू शकत नाही. 91चं बजेट सादर करताना विक्टर शावेज याचं ते वाक्य होतं. तर झालं. मग ममता बॅनर्जी काय बनल्या, सीएम. तर मला एक सांगा, या आयडिओलॉजीमुळे वाटत नाही का तुम्हाला अख्खा बंगाल निस्ताभूत झाला असेल. कसा काय, अगेन आहे, आपण इकॉनॉमी शिकवतो ना. तुम्ही प्रायव्हेटायझेशनला विरोध केला रे केला, 100% पाणठिल्यावर पोरांची संख्या वाढली रे वाढली. शेती तेवढा रोजगार देत नाही. चला कळलं. मग ममता बॅनर्जी आल्या आणि ममता बॅनर्जींनी त्याला काय म्हणतात, याला विरोध केला. तुला आठवते का, हा नॅनोचा प्लांट नंतर कुठे गेला, गुजरातमध्ये गेला. आणि तिथून सुरू झाला मोदी ब्रँड. कळलं का. हा गेला पुढं गुजरातमध्ये, नंतर मोदी ब्रँड, नंतर मोदीजी तिकडून
लगेच निवडून आले. 2002 मध्ये मोदीजी मुख्यमंत्री बनले होते तिथले एक. हा, आणि मग या पार्श्वभूमीवर आता ममता बॅनर्जीने काम करणं काय केलं, सुरू केलं, खासगीकरणाला विरोध. पण ममता बॅनर्जी यांचं बॅड लक असं झालं की ठीक आहे, काही काळ वर काँग्रेस होतं, खाली टीएमसी होतं, केंद्राची मदत मिळाली, केंद्राची काय मिळाली मदत. पण 14 पासून काय झालं, वर बीजेपी आणि खाली टीएमसी म्हणजे विरोधी सरकार. मग केंद्राच्या योजना न लागू करणं. अरे केंद्राची कोणतीच योजना वेस्ट बेंगॉलमध्ये लागू नव्हती. आणि तुम्हाला माहित असेल, आपण इकॉनॉमी शिकतो, राज्य पैशाच्या बाबतीमध्ये तेवढं संपन्न थोडी असते. अरे बाबा, आपण श्रीमंत आहो महाराष्ट्र, कारण आपल्याकडे उद्योगधंदे आहे, आपण गर्भश्रीमंत आहो बरं का. महाराष्ट्र मुळातच एक स्वतंत्र 30 नंबरची इकॉनॉमी आहे जगात. मुख्यमंत्री साहेब बोलले परवाच्या दिवशी की आपण कॉम्पिट बाकी राज्यासोबत करत नाही, आपण बाकी देशासोबत करतो. महाराष्ट्राची जीडीपी पहिल्या 30 मध्ये आहे जागतिक क्रमवारीत, जोक नाही आहे. जागतिक क्रमवारीत 30 नंबरवर आहे. उद्देश आहे 12 नंबरवर जाणं जागतिक क्रमवारीत. इज दॅट क्लिअर? आणि मग जी परिस्थिती मार्क्सवाद्यांनी वाताहत केली टीएमसीच्या काळामध्ये, पुन्हा ती परिस्थिती डाऊन होईल की वाढेल? डाऊन होईल. आजही तिथं हातानं रिक्षा ओढल्या जाते आजही. कारण जर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करून राहिले महाराष्ट्र गुडगावमध्ये आणि एक्सपोर्ट करून राहिले कुठं, पश्चिम बंगालमध्ये, कॉस्ट वाढेल ना त्याची. मग तिथं तेवढी पेइंग कॅपॅसिटी पण नाही ना लोकांची. हे कारण. आणि दुसरं राहिलं सुलं काम बीजेपीनं करून टाकलं. पश्चिम बंगालमध्ये मेन फॅब्रिक हिंदू मुस्लिम आहे, बांगलादेशचा मुद्दा आहे. अरे कळलं का रे बाबा? त्यामुळे एका बाजूनं आर्थिक स्थिती डाऊन, दुसऱ्या बाजूनं तात्कालीन कारण गर्वसे को कटेंगे तो बटेंगे. अरे कळलं का रे बाबा? आणि याचा परिणाम म्हणजे असा झाला की 2019 मध्ये बीजेपीच्या 3 वरून 77 जागा आल्या आणि 2024 मध्ये 77 वरनं डायरेक्ट सत्ता स्थापन. कळलं? आणि तेच शुवेंदू अधिकारी कदाचित आता पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री बनेल की ज्या शुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांना नंदीग्राम मध्ये नेलं होतं. विषय कळला का? आणि त्यालाच फोडलं बीजेपीनं 2018 मध्ये. समजला का? त्याच्याच नेतृत्वात निवडणूक लढली. अरे समजला का रे बाबा? कदाचित तेच होईल मुख्यमंत्री. शुवेंदू अधिकारी हे ममता बॅनर्जींचे खास. शुवेंदू अधिकारी ममता बॅनर्जी म्हणजे मोदी आणि शहाचे संबंध कसे आहे तसे होते, त्यांना फोडून टाकलं. मॉरल ऑफ द स्टोरी काय की जो पश्चिम बंगाल स्वातंत्र्य लढ्याचा आवाज होता, या आयडिओलॉजीमुळे तो कोलॅप्स झाला. विषय कळला का? आणि जो आपला महाराष्ट्र, त्याला महाराष्ट्र एवढा श्रीमंत आहे याचं कारण म्हणजे आपले नेते करते आहे बरं का, यात कुठे दुमत नाही. अरे जन्मताच यशवंतराव चव्हाण साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले ना, तिथून तर विलासराव देशमुख साहेबांपर्यंत बघा 101 लिडरशिप आहे आपल्याकडे, 101 लिडरशिप. मग ते सत्तारूढ असो की विरोधक असो. देवेंद्र फडणवीस साहेबांना मला सांगा इंटेलेक्च्युअल पर्सनॅलिटी आहे, पृथ्वीराज चव्हाण साहेब इंटेलेक्च्युअल पर्सनॅलिटी आहे, त्याच्या आधी विलासराव देशमुख साहेब इंटेलेक्च्युअल पर्सनॅलिटी आहे, सुशील कुमार शिंदे साहेब करत करत या मागे नेतृत्व कणखरला आपल्या बरं का. मधात 1-2 जर सोडले फक्त तर बस. हा पृथ्वीराज, अरे बेस्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सीएम ऑफ पृथ्वीराज चव्हाण, जे पश्चिम बंगालला लाभलं नाही. आणि पेशन्स मानावं बरं का त्या लोकांचं. आणि शेवटी त्यांना पर्याय पण नव्हता ना. म्हणून आता हा पहिला अध्याय संपला, हा दुसरा अध्याय संपला आणि टीएमसीचा आता तिसरा अध्याय संपला. आता चौथा अध्याय सुरू झाला कोणाचा? बीजेपीचा. इज दॅट क्लिअर? आणि बीजेपी हे प्रायव्हेटायझेशनला काय करते? समर्थन. काय करते? समर्थन. म्हणून काही लोक म्हणतात की इथून आता मग तो मुद्दाच परिवर्तन या नावावर चालवला ना. काय चालवला? परिवर्तन. वेस्ट बेंगॉलचा त्याला काय म्हणतात की हे मतदार खूप हुशार आहे बरं का. मी 1-2 वेळा गेलेलो आहे तिथं. ते काय म्हणते माहितीये का? वर दादा आणि खाली दिदी. वर दादा म्हणजे नरेंद्र भाई आणि खाली दिदी म्हणजे ममता बॅनर्जी. पण त्याला कुठं माहित दिदी दादाचं जमत नाही. जेव्हा त्याला कळलं दिदी दादाचं जमत नाही, म्हणजे दादा वरून पाठवते दिदी नाही म्हणते, तेव्हा म्हणते वरी दादा, मग परिवर्तन नाव दिलं डायरेक्ट. हे मेन रिझन आहे. असं कारण आहे बरं का ते. आणि त्यानंतर यांचं कॅम्पेन आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे बऱ्यापैकी त्याला काय म्हणतात की व्यवस्थितपणे या चालल्या. तर हे मेन रिझन आहे. विषय नाही. SIR हा तात्कालीन कारण आहे. SIR कटेंगे तो बटेंगे, हिंदू मुस्लिम हे तात्कालीन आहे. निवडणुकीमध्ये जेव्हा एखादा ध्वस्त होतो तर त्यासाठी लॉंग टर्म परिणाम असतो.
उदाहरणार्थ तामिळनाडूमध्ये जा, डीएमके एआयडीएमके, मै बी अन्ना तू बी अन्ना. लोक म्हणे अरे बाबा याला दिलं तरी घराणेशाही, याला दिलं तरी घराणेशाही, याला दिलं तरी हा देऊ तिसऱ्यांदा एक वेळा निवडून. म्हणून आठवते विजयला निवडून दिलं, ते बहुमत नाही मिळालं. अरे मुख्यमंत्री पडला ना स्टॅलिन. हे का बरं? तुम्ही अरे बा यालाही दिलं मागच्या 40 वर्षापासून, यालाही दिलं 40 वर्षापासून, दोघांनी काहीच नाही केलं, देऊन याला एक वेळा घेईल ना कोणाला तरी सोबत. विषय कळले इथपर्यंत. तर एकंदरीत पश्चिम बंगालचा हा प्रॉब्लेम आहे, बरोबर. म्हणजे एका वाक्यात खूप बेकार परिस्थिती आहे बरं का पश्चिम बंगालची. अरे क्षेत्रफळाच्या दृष्टीनं आपल्या पहिल्या टॉपमध्ये राज्य आहे ना ते, मग इकॉनॉमी मध्ये एवढा मागं का बरं? एफडीआय मध्ये मला सांगा, मोठे राज्य प्रथम आहे ना, महाराष्ट्र झालं, कर्नाटक झालं, गुजरात झालं, मग हा का बरं नाही आहे? हे कोस्टल स्टेट आहे ना, कोस्टल स्टेट. अरे बाबा याची कनेक्टिव्हिटी तर बाकीपेक्षा स्ट्रॉंग आहे, स्पेशली आशियान कंट्री सोबत. हा तर मेन ट्रेड सेंटर पाहिजे ना मुंबईपेक्षा. अरे जर युरोपासोबत इकडे जर मुंबई सेंटर असेल तर आशियान सोबत सेंटर कोणता आहे? वेस्ट बेंगॉल आहे ना. मेन आहे हा आयडिओलॉजिकल प्रॉब्लेम. ममता बॅनर्जींनी म्हणजे जे मार्क्सवादी सुधारले होते, सुधारले म्हणजे त्यांना वाटलं की आपण समन्वय साधावा प्रायव्हेटायझेशन आणि सरकारीकरणाचा, पण तो प्रयत्न ममता बॅनर्जींनी ध्वस्त केला. नंतर ममता बॅनर्जींनाच ही गोष्ट लक्षात नाही आली की आपण कसं करायला पाहिजे. काही प्रमाणात ममता बॅनर्जींनी खासगीकरण वाढवलं, पण केंद्राचं निधी, राज्य तेवढे श्रीमंत नसतात रे बाबा. आणि जीएसटी पासून तर सगळंच गेलं. मनरेगा योजना नाही चालवली, एकही स्कीम नाही. एकही स्कीम चालवली नाही ममता दिदींनी. का बरं? मोदींचा फोटो आहे म्हणून. ते राजकारण वेगळ्या बाजूने करा, पण त्याचा परिणाम सर्वसामान्यावर पडला ना. तो जेव्हा एखादा लँडस्लाइड जेव्हा कार्यक्रम वाचतो तर त्यासाठी दीर्घकालीन परिणाम कारणीभूत असते, तात्कालिक नाही. तुम्हाला काय वाटते भाषण दिल्यानंतर निवडणूक जिंकता येते? नाही. भाषण दिल्यानंतर निवडणूक जर जिंकता आली असती तर मुंबईमध्ये सना मलिक आहे, मलिक यांची मुलगी, कोणते मलिक, ते राष्ट्रवादीचे आहे, त्यांच्या मुलीच्या विरोधात एक उभा होता. नवाब मलिकच्या मुलीच्या विरोधामध्ये एक उभा होता. त्याचे कितीतरी मिलियन मध्ये फॉलोअर होते. त्याला मतं माहिती का 12 मिळाली. त्याच्या घरी 7 लोक आहे. म्हणजे बाकी चुकून अभिजित बिचुकल्यापेक्षा हे झाला कार्यक्रम. समजलं? तर हे पश्चिम बंगालचं एक प्राथमिक निरीक्षण आहे. मॉरल ऑफ द स्टोरीशी आहे. एक लॉंग टर्म त्याला काय म्हणतात की या घडामोडी असतात त्या. ठीक आहे, चला कळली इथपर्यंत. त्याचा स्वातंत्र्य टायमात तुम्हाला माहिती असेल की हा स्टेट सर्वात काय होता? अरे नोबल दिल्याने तू एक की दोन नोबल आले ना, साहित्याचं आणि अर्थशास्त्राचं. तू मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, पश्चिम बंगाल मधून आलाय ना. अरे वंदे मातरम पश्चिम बंगाल, आमार सोमार बंगला, आनंद मठ, सगळं सगळं कुठलं? पश्चिम बंगाल आहे ना बाबा. त्यानंतर मग नेतृत्व आपल्या महाराष्ट्राकडे आलं क्रांतिकारकांची हे, पण मेन सेंटर बिंदू कोण होता? पश्चिम बंगाल आहे ना. पश्चिम सुरत नंतर इथंच आहे ना हे ट्रेड सेंटर ब्रिटिशांचं. मग मुंबईपेक्षा हे श्रीमंत पाहिजे होतं, पण नसण्याचं कारण हे सगळं आहे. चला ठीक आहे.